मोदी सरकार गरिबांनी 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 अरे मोदी तेरा खेल काँग्रेस पक्षाचा जय हो काँग्रेस पक्षाचा जय हो बीजेपीचा एकच ध्यास बीजेपीचा एकच ध्यास मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय आणि ते ए बाबा आम्ही जावं का मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय 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 मोदी सरकार हाय हाय गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणाऱ्या सरकारचं करायचं काय गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणाऱ्या सरकारचं करायचं काय या मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकारचं करायचं काय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय गॅस सिलेंडरच्या किंमती वाढणाऱ्या सरकारचं करायचं काय मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार मोदी सरकार सरकारचं करायचं काय गॅस वाढी दराच्या वाढणाऱ्या सरकारचं करायचं काय मोदी सरकार मोदी सरकार फडणवीस सरकार मोदी सरकार सिलेंडरच्या गॅस दर वाढी करणाऱ्या सरकारचं करायचं काँग्रेस पक्षाचा मोदी सरकार 2014 पासून जेव्हापासून या देशावर मोदींचं सरकार आलंय आतापर्यंत 50 वेळा गॅसची दरवाढ झालेली आहे. 2014 मध्ये 400 रुपयाला असलेलं गॅसचं सिलेंडर आज 900 रुपयापर्यंत गेलेलं आहे आणि जे व्यावसायिक सिलेंडर आहे त्याच्यामध्ये जवळपास 1,500 रुपयाची वाढ होऊन जवळपास 1900 रुपयाला आज हे सिलेंडर झालेलं आहे आणि हे सिलेंडर पण आज नागरिकांना लाईन मध्ये उभं राहा या मोदी सरकारने केलेलं आहे. त्यामुळे आजच्या या सर्व परिस्थितीला केंद्रातील हे भाजप सरकार जबाबदार आहे. आज परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये आज जवळपास काँग्रेस पक्षाच्या वतीने आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण राज्यामध्ये काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे आणि या गॅस दरवाढीच्या विरोधात आणि गॅस टंचाईच्या विरोधामध्ये आज आम्ही या ठिकाणी रस्त्यावर आहोत. आज या ठिकाणी आपल्या शहरामध्ये अनेक विद्यार्थी ग्रामीण भागातून परीक्षेची तयारी करतायत. त्यांचं सर्व जेवण मेसवर अवलंबून आहेत आणि 1 ते 2 दिवसामध्ये जे काही हॉटेलमध्ये व्यावसायिक सिलेंडर असतील त्याचा साठा संपत आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी हे झोपेत असलेलं मोदी सरकार याला जागा करण्यासाठी आज काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे. जर ही परिस्थिती 2 दिवसात सुधारली नाही तर आणखी मोठा संघर्ष काँग्रेस पक्षाच्या वतीने या शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये करण्यात येईल. धन्यवाद. महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी के सम्माननीय अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ इनके आदेश के ऊपर आज जिला व शहर कांग्रेस कमेटी की तरफ से गैस दरवाढ़ी के ऊपर हम आंदोलन कर रहे हैं, क्योंकि मोदी सरकार को कोई लेना देना नहीं है आम जनता से। उनके पास इलेक्ट्रॉनिक मशीन है, ईवीएम मशीन है उनके पास, इसलिए वो अपने हिसाब से वोट बढ़ा रहे हैं
और लोगों को तकलीफ दे रहे हैं। मेरा ये बोलना है, जब तक बैलेट पेपर पे इलेक्शन होता नहीं, ये मोदी सरकार इसी तरह से जनता को तकलीफ देने का काम करेंगी। मैं सबसे पहले सरकार का जाहिर निषेध करता हूँ, और अगर जल्द से उन्होंने अगर ये भाव कम नहीं करे तो शहर और जिला कांग्रेस कमेटी रास्ते पे रहेगी। मोदी सरकार कांग्रेस की वजह से देश में गैस आया, लोगों ने प्रगति की, नरेंद्र मोदी की गवर्नमेंट वापस लोगों को चूल्हे की तरफ धकेल रही है, क्योंकि सिलेंडर खरीदने के पैसे ही बाकी नहीं रखे। इतनी महंगाई बढ़ा दी है कि गरीब आदमी सिलेंडर खरीद नहीं सकता है और वापस चूल्हे के युग में हमको जाना पड़ रहा है। तो ये सारी चीजें मोदी सरकार की तरफ से इसका निषेध। भाजप सरकार देशातील सामान्य जनतेचे फसवणूक करण्याचं काम आज भाजपच्या माध्यमातून 2014 पासून होत आहे। आपण बघितलं की केंद्रीय माजी मंत्री स्मृती इराणी जी ज्या भाजपच्या खासदार होत्या, त्यांनी स्वतः सिलेंडर हातात घेऊन, डोक्यावर घेऊन, मांडीवर घेऊन या देशामध्ये आंदोलन केलं काँग्रेसच्या विरोधामध्ये। ज्यावेळेस फक्त 420 रुपये ही काँग्रेस याची रेट होती, गॅसची रेट होती, आज जवळपास 5 ते 6 पटीने आज या ठिकाणी गॅसचा भाव वाढलेला आहे। आपण बघितलं नुसतं 60 ते 70 रुपये पुन्हा या ठिकाणी भाव वाढला। एकीकडे या भाजप सरकारने उज्ज्वल गॅसच्या माध्यमातून या देशातील महिला भगिनीला एक आश्वासन दिलं की प्रत्येकीच्या घरात गॅस असणारे। मात्र आपण बघा की त्या गॅसचं सिलेंडर कोपऱ्यात ठेवून आज चुलीवर महिला भगिनी आज घरोघर भाकरी करताय, शेगडीवर आज घरोघर भाकरी करताय। या गॅसच्या दरवाढीच्या विरोधामध्ये आज छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी समेत सर्व फ्रंटल या ठिकाणी आज आंदोलन करतोय की महागाई या ठिकाणी कमी झाली पाहिजे। भाजपच्या नेतृत्वात वाढणारी ही जी महागाई आहे, गॅसचा वाढता दर आहे, या ठिकाणी कमी झाला पाहिजे। तरी आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो। हीच परिस्थिती राहिली तर काँग्रेसचा काय इशारा? काँग्रेसचा इशारा म्हणजे ही जर परिस्थिती राहिली तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी करू। आज आम्ही संविधानिक स्वरूपात या ठिकाणी आंदोलन करतोय। मात्र जर परिस्थिती याच प्रकारची राहिली तर आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही देशभरामध्ये या ठिकाणी आंदोलन करू। आजही संपूर्ण देशभरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आमचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय सपकाळ साहेबांच्या नेतृत्वात असेल किंवा आमचे खासदार डॉक्टर कल्याणकारी साहेबांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी आम्ही आंदोलन करत आहोत। जिल्हा काँग्रेस कमिटी, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी छत्रपती संभाजीनगरच्या या महागाईसाठी असेल, आम्ही तीव्र या ठिकाणी आंदोलन करणार।